हॅलो नमस्कार. सारिकाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहे श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाच्या 5व्या वेदाविषयी आणि प्रहर सेवा याविषयी. ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. माहिती सिद्ध व नामधारक यांच्या संवादातून श्री गुरुचरित्र ग्रंथ उलगडला जातो. सिद्ध म्हणजे श्री नृसिंह सरस्वती व नामधारक म्हणजे सरस्वती गंगाधर. संप्रदायाची दृढ श्रद्धा आहे. या संदर्भात एक पुरावा असा की गंगाधराचा पुत्र सरस्वती प्रपंचाचा त्याग करून मनशांतीच्या शोधासाठी गाणगापुराच्या दिशेने निघाला. पाय थकल्यावर तो एका वृक्षाखाली निद्राधीन झाला. तेव्हा त्याला एका दिव्य तेजमूर्तीचे दर्शन स्वप्नात घडले. तो जागा झाला व स्वप्नातील मूर्तीचे ध्यान करीत पुढे जाऊ लागला. सिद्ध नामक जी मूर्ती त्याने स्वप्नात पाहिली होती तीच प्रत्यक्ष भेटली. नंतर तिने त्याला भीम अमरच्या संगमावर आणून कथा सांगण्यास सुरुवात केली. ही घटना आहे शके 1490 मध्ये घडली. याचाच अर्थ तब्बल 110 वर्षांनी महाराज पुन्हा सिद्धाच्या रूपात अवतीर्ण झाले. भीमा अमरच्या संगमावरील एका महिन्याच्या वास्तव्यात सिद्ध व नामधारकांच्या संवादातून श्री गुरुचरित्र हे पवित्र ग्रंथ लिहिले गेले. गुरुचरित्राचे एकूण 52 तसेच काही ग्रंथात 53 अध्याय आहे. एकूण 7491 ओव्या आहेत. त्यांची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञानकर्म भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे. श्री दत्त अवतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेने गुरुचरित्र लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो वरद ग्रंथ असून त्याला श्री गुरूंनी भक्ता काम कल्पद्रुम असा वर देऊन ठेवलेला आहे. म्हणजे सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी अशा प्रकारचे आचरण ठेवण्यास हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्राच्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्तांच्या हृदयात पाचवावेत असे आहे. या दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाच्या 1480च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्त संप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेला मूळ गुरुचरित्र ग्रंथ 1480च्या सुमारास श्री सरस्वती गंगाधर स्वामींनी लिहिला. हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्त सांप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. वारकऱ्यांना ज्ञानेश्वरी व दासबोध प्रिय, नाथपंथीयांना जसा नवनाथ भक्तिसार प्रिय आहे तसा दत्तभक्तांना श्री गुरुचरित्र हा ग्रंथ पारायणासाठी अतिशय प्रिय आहे. आपले हात ज्योतिषाला दाखवण्यापेक्षा त्याच हातात गुरुचरित्र घेऊन वाचन करा. तुमच्या भाग्यात काहीही लिहिलेले असेल ते बदलण्याची ताकद फक्त गुरुचरित्रामध्येच आहे. जीवनात नवीन सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे म्हणजे गुरुचरित्र पारायण. नामजपासोबतच श्री गुरुचरित्राचे पारायण केल्याने पापांचा नाश होतो, संकटांचे निवारण होते आणि गुरुकृपेचे विशेष लाभ आपल्याला होतात. गुरुचरित्राचे वाचन म्हणजे थेट दत्तगुरूंचे दर्शन. प्रहर सेवा, गुरुचरित्र पारायण, मार्गशीर्ष महिना आणि सप्ताह काळ हा अतिशय पवित्र मानला जातो. जीवनात शांती, समाधान आणि सद्गुरूंचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. जर तुम्हाला ही माहिती आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेली घंटीसुद्धा वाजवा आणि मला कॉमेंट देखील करा, कारण तुमचा एक कमेंट मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो. धन्यवाद. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.